मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो। मी किरण घाग। आज आपण नाशिक जिल्ह्यातील हरिहर किल्ल्याला भेट देणार आहोत। तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकताय, हा हरिहर किल्ला आहे। YouTube वरती तुम्ही बऱ्याच वेळा हा किल्ला पाहिला असेल। अत्यंत थरारक असा किल्ला, काही ॲडव्हेंचर इथे आहेत या किल्ल्यावरती पाहायला भेटतात, परंतु वास्तविक किल्ला कसा आहे हा आपण या व्लॉगमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओशी शेवटपर्यंत कनेक्टेड राहा। तर आपण आता कसाऱ्याला पोहोचलेलो आहोत। कसाऱ्यावरून आपण आता इथे 4 व्हीलर गाडी असणार आहे, तिथून आम्ही निरगुडपाडा जे बेस विलेज आहे तिथपर्यंत जाणार आहोत। तर आपल्यासोबत ही मित्रमंडळी असणार आहे। हरिहर किल्ल्याला भेट देण्यासाठी जर तुम्ही मुंबईवरून येणार असाल तर कसारावरून निरगुडपाडा गावासाठी प्रायव्हेट गाड्या उपलब्ध आहेत। त्याचबरोबर नाशिकच्या बस स्थानकावरून घोटी किंवा खोडाळ्याला जाणारी बस पकडायची। त्या बसने आपण उतरायचे मात्र निरगुडपाडा गावात। बसमधून पाय उतार होताच समोरच्या उजव्या हाताला हरिहर गड म्हणजेच हर्षगडचा वैशिष्ट्यपूर्ण डोंगर दिसतो। पूनम बघ इकडे, मस्त वाटतं, एकदम गार। कसं वाटतंय? एकदम गार वाटतंय ना? तो पण गड चुकायचं असतं। So finally we are about to reach our destination. या वाटेने जायचं आपल्याला। भाई चढायला कुठं आहे? Oh my god, ते चढण्यासाठी हे चढायचं आहे। जे दुर्गप्रेमी त्र्यंबकेश्वरहून इकडे येणारे आहेत त्यांना सोयीचा असा एक दुसरा मार्ग सुद्धा आहे। त्र्यंबकेश्वराहून मोखाडा किंवा जव्हारला जाणाऱ्या बसने त्यांनी साधारण 15 किलोमीटरचा प्रवास केल्यावर डाव्या हातास हर्षवाडी फाट्याजवळ उतरावे। तेथून कळमुक्ते मार्गे साधारण 4 किलोमीटरची पायपीट केल्यानंतर आपण हर्षवाडीजवळ येऊन पोहोचतो। तर आपण निरगुडपाडा हे बेस विलेज आहे तिथून पुढे आलो आहोत आणि जवळजवळ 1.5 तास, पाऊणे 2 तास झालेत। आणि आता आपण या इथे हा जो सुळका दिसतोय त्याच्या पायथ्याशी जाऊन पोहोचणार आहोत। अजून तरी 10-15 मिनिटं लागतील आम्हाला तिथे वरती जायला। गड पायथ्याच्या डोंगराच्या मध्यभागी शेंदूर फासून ठेवलेले अनेक देव आपल्याला इथे दिसतात। हे वेताळ देवाचं मंदिर आहे। हा अनामिक देवतांचा दरबार येथून जाणाऱ्या येणाऱ्यांचे लक्ष वेधून घेतो। नाशिक जिल्ह्यातील ब्रह्मगिरीच्या पश्चिमेस सुमारे 20 किलोमीटर अंतरावर वसलेला हरिहर गड उर्फ हर्षगड आहे। हा किल्ला प्राचीन काळात बांधला गेलेला आहे। अहमदनगरच्या निजामशहाच्या ताब्यात हा गड होता। 1636 साली शहाजीराजांनी शेजारचा त्र्यंबकगड घेताना हाही किल्ला जिंकून घेतला, मात्र नंतर याचा ताबा मुघलांकडे गेला। पुढे 1670 मध्ये मोरोपंत पिंगळे यांनी हा गड जिंकून स्वराज्यात मोलाची भर घातली। 8 जानेवारी 1689 रोजी मोगल सरदार मातब्बर खान याने हा किल्ला जिंकला। शेवटी 1818 मध्ये हा गड मराठ्यांच्या ताब्यातून इंग्रजांनी जिंकून घेतला। इतकी मालकी अनुभवणारा हा किल्ला इतिहास काळात शेजारच्या त्र्यंबकगडापाठोपाठ या भागातील महत्त्वाचा दुसरा किल्ला आहे। आम्हाला सांगा रे, कसं कसं जातोयस? हळू सुजित ना? हळू थांबायचं असेल तर सांग, मी आहे पाठवून। आपलेच व्हिडिओ आहेत आता सगळे। आपण काही वेळातच किल्ल्याच्या अजस्त्र अशा काळ्या पहाडासमोर येतो। हरिहर किल्ल्याच्या पायथ्यावरून
किल्ल्याच्या पायऱ्यांच्या मार्गाकडे दृष्टी देताच हा अक्षरशः गगनाला भिडलेला मार्ग पुढे आपणास स्वर्गारोहणाचा अद्भुत अनुभव देतो. याबद्दल मनात तीळमात्र शंका उरत नाही. काळ्या कातळात एकापाठोपाठ एक पायऱ्या कोरलेला हा दगडी जिन्याचा मार्ग एका वेळी एकच व्यक्ती वर चढू शकेल इतका अरुंद आहे, म्हणून काळजीपूर्वक वाटचाल करावी. शेवटी साधारण 90 पायऱ्यांचा सोपान चढल्यावर आपण हरिहर किल्ल्याच्या पहिल्या छोटेखानी पण देखण्या प्रवेशद्वारात येऊन पोहोचतो. आम्ही येथे थोडा वेळ थांबून थंडगार वाऱ्याचा आनंद घेऊन पुढे चढाईस सुरुवात केली. (1818) सालच्या मराठेशाही बुडवण्याच्या इंग्रजांच्या धडक कारवाईत कॅप्टन ब्रिग्ज हा इंग्रज अधिकारी हरिहरगड जिंकून घेताना याच्या पायऱ्या बघून आश्चर्यचकित झाला व उद्गारला. या किल्ल्याच्या पायऱ्यांचे वर्णन शब्दात करणे कठीणच. सुमारे 200 फूट सरळ व तीव्र चढाच्या या पायऱ्या अति उंच ठिकाणावर बांधलेल्या एखाद्या जिन्यासारख्या वाटतात. खरे तर त्यावेळी इंग्रजांचे धोरण गिरिदुर्गांच्या वाटा व प्रवेशमार्ग तोफा लावून उद्ध्वस्त करण्याचे होते. त्या धोरणास अनुसरून त्यांनी अनेक गडांचे मार्ग उद्ध्वस्त केले सुद्धा. त्यामध्ये अलंगमदन, कुलंग, सिद्धगड, पदरगड, ओंढा इत्यादी किल्ले होते. पण हरिहर किल्ल्याच्या अनोख्या पायऱ्यांनी आपल्या राकट सौंदर्याची मोहिनी अशी काय कॅप्टन ब्रिग्जवर घातली की त्याने हरिहरगड जिंकून घेतला, पण त्याच्या सुंदर पायऱ्यांच्या मार्गाला मात्र हात लावला नाही. गडाच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत गेल्यावर साधारण 2-3 मिनिटांची एक अरुंद वाट लागते. तिथून पुढे 130 पायऱ्यांचा दगडी जिना लागतो. या मार्गाच्या दोन्ही बाजूस सुद्धा हाताचा पंजा रुतवण्यासाठी खोबणी असून त्याची मदत घेत आपण धापा टाकत शेवटी अंतिम प्रवेशद्वारापर्यंत पोहोचतो. हरिहरगडाच्या माथ्यावरून सभोवारचे दृश्य मात्र फारच छान दिसते. उत्तरेला नजर फेकताच वाघेरा
तर दक्षिणेला वैतरणा तलावाच्या पार्श्वभूमीवर उभे असलेले कावनाई व त्रिंगलवाडी किल्ल्यांचे डोंगर फारच आकर्षक दिसतात. पूर्वेला कापड्या ब्रह्मा व त्यांच्या मागे ब्रह्मगिरीचा किल्ला उर्फ त्र्यंबकगड दिसतो.